नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सहसंपादक गजानन बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार दिनाच्या निमित्ताने 7 जानेवारी रोजी मेहकर येथील वृंदावन लॉनवर पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। मात्र या कार्यक्रमावर मेहकर शहर पत्रकार संघाच्या वतीने दत्ता ओमाळे यांनी जाहीरपणे बहिष्कार टाकला होता। तर या बहिष्काराला अनेक पत्रकारांनी सुद्धा प्रतिसाद दिला। त्यामुळे पत्रकारांच्या या सत्कार कार्यक्रमाची मेहकर तालुक्यासह परिसरामध्ये चांगली चर्चा सुरू आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच प्रसार माध्यम समजले जाते। या प्रसार माध्यमातून पत्रकार हा रात्रंदिवस 24 तास जनहितासाठी काम करत असतो। अनेक वेळा आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून पत्रकार हा काम करत असतो। महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील तर काही शहरी भागातील पत्रकारांना पाहिजे तसेच सुविधा सवलती शासनाकडून मिळत नाहीत। मात्र तरी सुद्धा पत्रकार बांधव सतत काम करत आहेत। कोणताही स्वार्थ न ठेवता पत्रकार बांधव काम करत असतात। वर्षभर विविध राजकीय मंडळींच्या नेत्यांच्या व सामाजिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींच्या बातम्या लावत असतात। त्यामुळे पत्रकारांचा मान सन्मान व्हावा, सत्कार व्हावा यासाठी 6 जानेवारी आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो। याचेच औचित्य साधून 7 जानेवारी रोजी मेहकर येथील वृंदावन लॉन येथे मेहकर व लोणार तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। मात्र सत्कार समारंभात मेहकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ताभाऊ ओमाळे व त्यांचे सहकारी यांनी जाहीरपणे बहिष्कार टाकला होता। तर या कार्यक्रमात काही जवळच्या लोकांना नेहमी मानसन्मान देण्यात येतो। हा सोहळा म्हणजे पत्रकारांचा मानसन्मान नसून एक प्रकारे या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान झाल्याचा आरोप दत्ता ओमाळे यांनी यावेळी केला। त्यामुळे सध्या या कार्यक्रमाची मेहकर शहरात व तालुक्यात उलट चर्चा सुरू आहे। दिनांक 7/1/2024 रोजी वृंदावन लॉन येथे पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सत्काराच्या निमित्तानं सर्व पत्रकारांना मेहकर तालुक्यातील सर्व पत्रकारांना तिथे आमंत्रित करण्यात आले होते। लोणार तालुक्यातील सुद्धा पत्रकारांना तिथे आमंत्रित करण्यात आले होते। या पत्रकारांचा कार्यक्रमात ठराविक लोकांनाच व्यासपीठावर बोलवण्यात आल्याने इतर पत्रकारांचा जो अपमानजन्य प्रकार त्या कार्यक्रमात घडला त्याचा निषेध म्हणून मेहकर शहर पत्रकार संघाच्या वतीनं मी दत्ता ओमाळे जाहीर निषेध केला व अनेक पत्रकारांनी त्याला प्रतिसाद सुद्धा दिला। माझं एवढंच सांगायचं आहे मला या निमित्ताने की पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकाराचा सन्मान होणं अपेक्षित असताना तिथे पत्रकारांचा सन्मान न करता त्यांना अपमानजनक वागणूक देणाऱ्या अशा लोकांवर पत्रकाराच्या निमित्तानं पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केला। आणि यापुढे जर असे कार्यक्रम कोण घडून आणले तर त्याचा समाचार तिथल्या तिथं घेण्याचा मी जाहीर इशारा या निमित्तानं देतो। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।